तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। 90% लोकांसाठी जातगणना आवश्यक। राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा दिला जातगणनेवर भर। सत्तेत असताना जातनिहाय जनगणना का केली नाही असा सवाल। महिलांना घरातून EFIR दाखल करता येणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांच्या संरक्षणासाठी कठोर कायदे करण्याची घोषणा। भाजपला मुंबईत हव्या आहेत किमान 20 जागा। शिवसेनेच्या पारंपरिक जागांसाठी शिंदे गट आग्रही। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणेच निवृत्ती वेतन। मंत्रिमंडळाचा निर्णय, शेवटच्या वेतनाच्या 50% इतका लाभ। कर्मचारी व अधिकारी संपाच्या भूमिकेवर ठाम। राष्ट्रवादी काश्मीरच्या रिंगणात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली 3 उमेदवारांची घोषणा। मोदींच्या आगमनावेळी निदर्शने, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व समर्थकांची धरपकड। एकही मिस इंडिया SC ST व OBC नाही, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची खंत। तर बालबुद्धीला तरुणींच्या सौंदर्य स्पर्धेतही आरक्षण हवे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा पलटवार। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने। पोलिसांकडून लाठीचार्ज, आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेरील प्रकार। दोषी कोणीही असो कठोर शिक्षा होणार। जळगावात मोदींचे महिला सुरक्षेवर परखड भाष्य, दिरंगाई करणाऱ्यांविरोधातही कारवाई। ST कर्मचाऱ्यांचा 3 सप्टेंबर पासून संप, ऐन गणेशोत्सवास प्रवाशांचे हाल होणार। बांगलादेशातून महिनाभरात हिंदूंची नव्हे तर मुसलमानांची घुसखोरी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्वा शर्मा यांची माहिती। आवास योजनेतील घरांच्या किमती 20% कमी। जन्माष्टमीच्या मुहूर्तावर सिडकोच्या 902 सदनिकांची सोडत। मनोज जरांगे यांच्याकडे विधानसभेसाठी मुदतीनंतरही इच्छुकांची भाऊगर्दी सुरू। रविवारीही जरांगेंनी साधला संवाद। शिक्षक भरतीसाठी सुधारित निवड यादी जाहीर करा। उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे न्याय मिळण्याची उमेदवारांची मागणी। 288 झोपडपट्ट्या काट टाकणार, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावणार। मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचा निर्णय। अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था, सर्व धर्मीयांना नोकऱ्या मिळाव्यात। मद्रास उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय। धार्मिक पक्षपाताचा मुद्दा हा वादग्रस्त मुद्दा। भारत पाक सीमेवर लवकरच महिला घोडेस्वार सैनिकांची तैनाती। सैन्य दलाकडून प्रशिक्षण सुरू। नदी मार्गावर सज्जतेत वाढ। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।